मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आजचा मोर्चाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी पालघरच्या कलेक्टर कार्यालयाच्या पूर्ण आजूबाजूला जो आहे या मोर्चाकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून आपला ठाण मांडलेला आहे। आपण बघू शकता की मी आता पालघर कलेक्टर ऑफिसच्या बाजूच्या महाडा मैदानावरती आहे आणि हे जे मोर्चेकरी जे आहेत परवाच्या दिवशी डहाणूच्या चारोटीवरून निघालेले होते आणि रात्री 7:30च्या सुमारामध्ये पालघर कलेक्टर ऑफिसवरती धडकलेले आहेत। आज रात्रभर हे जे मोर्चेकरी जे आहेत या मैदानावरती होते। स्वतःचं जेवण जे आहे हे स्वतःच या ठिकाणी बनवून खात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जो आदिवासी समाजाचा जो पारंपरिक जो वाद्य आहे तारपान नृत्य, यांनी रात्रभर या ठिकाणी वेगवेगळ्या तारपान नृत्याच्या माध्यमातून या सर्व आदिवासी बांधवांनी या ठिकाणी आपली वस्ती केलेली आहे। यांचं जे जेवण जे आहे हे स्वतः जेवण करून या ठिकाणी स्वतः बनवून खात आहेत। पूर्ण जवळपास 3 दिवस झालं हे सगळे मोर्चेकरी जे आहेत हे या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आणि मोर्चामध्ये ज्या या ठिकाणी जल जमीन जंगल असे विविध ज्वलंत प्रश्नावरती हा मोर्चा निघालेला होता। जवळपास 70 किलोमीटर अंतर या सर्व मोर्चेकऱ्यांनी काटून रात्री 7:30च्या सुमारामध्ये हे पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयावरती धडकलेले आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला ज्या आहेत या मोर्चामध्ये सामील झालेल्या होत्या। कशा पद्धतीनं रात्री तुम्ही कलेक्टर ऑफिसवर धडकलेले आहेत, रात्र कशी गेली? आम्ही काल 70 किलोमीटर चालून इथं आल्यावर आम्हाला त्यांनी तिथे आमची दाद नाही घेतली, काही त्यांनी थांबवलं नाही। आम्ही सरळ घरी जाऊन एक गाडी पाठवून आणि तिथून आम्ही पूर्ण टोप जेवण सगळं जे साहित्य ते मागवलेलं आहे आणि आम्ही इथं थांबणारच आहेत। आम्ही अजिबात इथं हटणार नाही। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही आज आमच्या तालुकावारी आम्ही पूर्ण गावाचे गाव खाली करून इथे सगळे बायको पोरं सगळे आम्ही इथे आणून बसणार आहेत, पण आम्ही उठणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाही तोपर्यंत हटणार नाही, भले आम्हाला किती दिवस लागो। जर आमच्या पुढचे जे कार्यकर्ते आहेत, जे वरिष्ठ आहेत, त्यांनी जर आम्हाला आदेश दिले तर आम्ही रेल रोको सुद्धा करू शकतो। एवढे आमच्याकडे खूप लोक आमच्याकडे आहेत। सरकारने मागण्या नाही जर केल्या तर हे सगळी जनता सरकारला खूप वाईट वेळ आणायची आम्ही करून टाकू। निश्चितच। आजी कुठली आहे तू? आम्ही गंजाळ डहाणू। ओके, किती किलोमीटर चालली? 70 किलोमीटर। ओके, काय काय मागणी आहे तुझ्या? काय मागे आम्ही जमिनीसाठी दिला आहेत। जमीन पाहिजे आम्हाला। आम्हाला उठून जायचं नाही, गावाचे आहे त्याच्यामुळे आम्ही दिली इकडे। जमीन पाहिजे आम्हाला, घरकुल पाहिजे त्यासाठी आम्ही दिलं। तुझं वय किती आहे? कडे खाईते सकाळी 60-70 तर आहेत ना। बरं, किती किलोमीटर चालली? 70। रात्री कसा दिवस काढला? रात्री पण फार आम्हाला त्रास पडला, थंडी। आता 4 वर्षी तिकडशी चालत आलो लांबशी, तर आम्हाला काय पाहायला रक्त काय आलेच नाही, फोड काय आलंच नाही पाहायला। तर आम्हाला मागणी काहीतरी आम्हाला पाहिजेच। तर आम्हाला ते पावत्या येत म्हणजे घरामोडून जा, तर आम्ही घरामोडून कुठे जायचे? आमची जागा जमीन टाकून आम्ही कुठे जायची? जमीन टाकून आम्ही जाण काय ना। आता मोदी सरकार काय सांगा, ये आम्हाला खुला जागा पाहिजे, तर आम्ही कसा खुला जागा करून देऊ ना? आम्ही कुठे जाऊ? पोर बाल घेऊन कुठे जाऊ? आम्हाला त्यासाठी आम्ही इकडे दिला। जो आम्हाला सरकार काही मानत नाही आहे, तर आम्ही बारीक लहान पोरा टाकून आणि ढोर ढाकर टाकून आले, तर आम्हाला आम्ही जागा जमिनीसाठी दिला। तर आम्ही पोरबाल टाकून आलो, चालत आलो, तर आम्हाला काही आठवत काय? ते आम्हाला काय आमचा प्लॉट आहे तो नाही नावीस करून देत, जागा जमीन आहे ती नाही नावीस करून देत, तर त्यासाठी आम्ही इकडे दिला। निश्चित या आदिवासी बांधवांच्या वेदना आहेत की आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत, आमच्या जमिनी देत नाहीयेत। कशा पद्धतीने तुमच्या ह्या भावना आहेत? आमच्या भावना ह्या समजायच्या खूपच सरकारने जवळजवळ समजायचं 2006 पासून तर आजपर्यंत समजायच्या ह्या दुखावलेल्या भावना आमच्या समजायच्या याच्या कुटुंबावरती टाकून दिलेल्या आहेत। आणि त्या कुटुंबाला जर समजायच्या हा जमीन आणि इतर सुविधा आहेत त्यांचा जर समजायचा निर्णय देऊ शकत नसला
तर आमची बायको पोरं जी आहेत ती सुद्धा आम्ही समजा ह्या ठिकाणी तालुक्या ठिकाणी आणू शकतो. निश्चित आपण जर बघितलं तर हा पूर्ण या ठिकाणचा जर जनसमुदाय जो आहे हा जवळपास 50 ते 60 हजाराच्या वरचा जनसमुदाय जो आहे हा कंटिन्यू 70 किलोमीटर पायी चालत महामार्गावरून काल रात्री 7:30च्या सुमारामध्ये पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेला आहे. आणि ज्या प्रत्येक ठिकाणी ही त्यांची वस्ती करून त्यांचं जेवण हे स्वतः त्यांनी घेऊन आलेले आहेत. सर्व यामध्ये सर्वात जास्त मोठ्या संख्येनं जे आहेत ह्या महिलांचं प्रमाण आहे. आपण वयोवृद्ध महिला ज्या आहेत यांच्या सुद्धा वेदना आहेत की या पूर्ण जो पालघर जिल्हा हा जो आहे हा आदिवासी जिल्हा आहे. या ठिकाणचे आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत, मात्र विकासाच्या नावाखाली या स्थानिक भूमिपुत्रांना विस्थापित केलं जात आहे. त्यामुळं जल, जंगल आणि जमीन या प्रमुख ज्वलंत मागण्यांसाठी हे आंदोलनकर्ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेले आहेत. आता शासन आणि प्रशासन नेमकं यांच्या मागण्याकडे कशा पद्धतीनं लक्ष देतं हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.